जैन विद्यार्थी मित्रांनो, कारागृह भरतीची रखडपट्टी निकालाच्या 5 महिन्यानंतरही 717 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत. राज्यातील सर्व तुरुंग कैद्यांनी खचाखच भरले आहेत. मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात तर 3 पटीहून अधिक कैदी आहेत. यामुळे तुरुंगातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कामाचा प्रचंड भार येत असताना मुंबईच्या कारागृहातील विविध पदांसाठी 717 जण उत्तीर्ण होऊन 5 महिने उलटले तरी त्यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. राज्यातील इतर कारागृहांमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण होऊन अधिकारी कर्मचारी रुजू झाले, मात्र मुंबईतील कारागृहाची प्रक्रिया रेंगाळल्यामुळे उत्तीर्ण उमेदवारांचे नुकसान होत आहे. राज्यातील सर्व कारागृहाची एकूण कैदी क्षमता 27,184 असताना त्यात 39,527 कैदी आहेत. आर्थर रोड कारागृहाची क्षमता 999 असताना तेथे 3,268 कैदी असल्याची माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच अधिवेशनादरम्यान दिली. गेल्या आठवड्यात आर्थर रोड कारागृहात तर क्षुल्लक कारणावरून 2 गटात हाणामारी झाली. या सर्व परिस्थितीचा तुटपुंज्या कर्मचाऱ्यांवर भार येत असल्याने शासनाच्या वतीने तुरुंगातील विविध पदांसाठी राज्यात भरती प्रक्रिया राबवली. मुंबईतील कारागृहासाठी 717 पदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात आली. मुंबईत असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातील उमेदवारांनी यासाठी अर्ज केले. ही भरती प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी मुंबई पोलिसांकडे देण्यात आली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांनी मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा घेत मेरिटनुसार उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी फेब्रुवारी 2025 मध्ये जाहीर केली. निकाल लागून 5 महिने उलटले तरी नियुक्ती केली जात नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे. कोरडी आश्वासने. मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चारित्र्य पडताळणी, वेगवेगळ्या आरक्षण आणि संवर्ग याबाबतच्या कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम यादी द्या, त्यानंतर नियुक्ती प्रक्रिया राबवली जाईल अशी मागणी तुरुंग प्रशासनाकडून केली जात आहे. तर दुसरीकडे उमेदवारांना वेगवेगळ्या कारणामुळे पुढे करून पुढच्या आठवड्यात नियुक्ती मिळेल अशी आश्वासन दिले जात आहे. तुरुंग प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे नियुक्ती कधी मिळेल असा प्रश्न उत्तीर्ण उमेदवार उपस्थित करीत आहे. या भरतीमध्ये उत्तीर्ण झालेले बहुतांश उमेदवार खेड्यापाड्यातील आहे. लवकरात लवकर नियुक्ती मिळाल्यास त्यांना दिलासा मिळेल आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांवरचा भार कमी होईल. विठ्ठल बडे विद्यार्थी समन्वय समिती. तर बघा, कैद्यांच्या जास्त संख्येमुळे तुरुंग प्रशासनावर ताण, खेड्यापाड्यातील उत्तीर्ण उमेदवारांमध्ये अस्वस्थता. मुंबई वगळता राज्याच्या इतर भागात मात्र प्रक्रिया पूर्ण